सेवा सुरू करून बोरामणी विमानतळासाठी निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केली। सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यामध्ये आली, पण विमानसेवा सुरू झाली नाही। सरकारनं सोलापूरच्या उड्डाण योजनेमध्ये समावेश करून विमानसेवा लवकर सुरू करावी, याचबरोबर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। संसदेत काँग्रेस पक्षाच्या वतीनं अर्थसंकल्पावर खासदार शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर विचार व्यक्त करताना विविध मागण्या मांडल्या। त्या म्हणाल्या, सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू करून रखडलेल्या बोरामणी विमानतळासाठी निधी करून द्या। पंतप्रधान आवास योजनेच्या अटी शिथिल करून प्रलंबित सर्व प्रकरणं मंजूर करावीत। अनुदान 1,40,000 वरून 2,50,000 रुपये करावं। कोरोना काळात मुद्रा योजनेतील कर्जदार कर्ज फेडू शकले नाही ते कर्ज माफ करावं। सामान्य माणसाला मुद्रा कर्ज मिळावं। सोलापुरात वेडी कामगार, असंघटित कामगारांकडून मायक्रो फायनान्स, चिट फंडवाले जास्त व्याज घेतात, त्यांच्यावर बंधनं घालण्यात यावीत। रेल्वे स्लीपर कोच कमी करत आहे, प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचे डबे वाढवत आहे, पण गरीब लोक स्लीपरनं प्रवास करतात, त्यामुळे स्लीपर कोच वाढवण्यात यावेत। मंगळवेढ्यातील 35 गावची सिंचन योजना मंजूर करून निधी द्यावा आदी मागण्या त्यांनी यावेळी मांडल्या।